काम नाही घरी आणि सांडून भरी. मी असं का म्हणते ते तुम्हाला पुढे समजेलच. तर पहा केवढे मोठे भांडे पडलेले आहेत. तर इथे मी छानपैकी मस्त असं दही लावून घेतलं. ह्या पद्धतीने जर तुम्ही दही लावलं तर एकदम घट्टसर असं दही बनतं आणि खूप टेस्टी लागतं. एक आठवड्याभरापूर्वी मी 1 किलोचा आवळा मुरंबा बनवलेला. तर पहा त्यातले 2-3च आवळे असे राहिलेले. ह्याला तर अजिबातच आवडत नाही आणि तो खातही नाही. तर इथे पहा हेच ते कारण. काही कारण नसताना हा पहा कसा उद्योग करत बसलेला आहे. अभ्यास कर म्हटलं तर त्याला येतो कंटाळा आणि झोप येते आणि हे असे काम करत बसतो. मग मी त्याला रागवले तर पहा कशी माझ्याकडे पाठ फिरून बसलाय आणि सगळं रागाने तो तावाने सगळं साहित्य भरून ठेवत आहे पिशवीमध्ये. त्याला इकडे बघ म्हटलं तर अजिबातच बघत नव्हता. ऍटिट्यूड तर पहा माझ्यापेक्षा जास्त आहे. तर इथे पहा हे एक मी नवीनच ही पद्धती आता सुरू करत आहे माझ्या केसांसाठी. केस खूप गळत आहे त्यासाठी मी ह्या पद्धतीने आता तेल बनवणार आहे. मेथी ही मी आजचा 3रा दिवस आहे. 3 दिवस झाले मी ठेवलेला आहे. तर छान असे कोंब त्याला येत आहेत. उद्या मला ही वापरण्याजोगी होऊन जाईल. तर तुम्ही तुमच्या केसांची काळजी कोणत्या पद्धतीने घेता ते मला तुम्ही नक्कीच सांगा. आणि पहा किती छान कोंब येत आहे. हे मी रबर पहिल्या दिवशी लावले होते पण ह्यांनी पाहण्यासाठी काढलं आणि त्यांनी ते तसेच रबर ठेवून दिले. हिला तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही नक्कीच सांगा. भेटूया नंतर.